सेवा नैमित्तिक अशा प्रकारची सेवा आहे. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा बहुतेक सर्वांच्या परिचयाचा कुणाला पाठ असेल नसेल, परंतु अतिशय महत्वपूर्ण असा प्रसंगोचित अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. आजची ही नैमित्तिक सेवा आपल्या गावामधील वैकुंठवासी व्यंकटराव कासले यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रथम पुण्यस्मरण अर्थात आपल्याकडे प्रचलित पद्धतीप्रमाणे वर्षश्राद्ध असं म्हणतात. त्यांचे सुपुत्र विठ्ठल व्यंकटराव कासले, ज्ञानोबा व्यंकटराव कासले आणि प्रकाश व्यंकटराव कासले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये उत्तम अशा प्रकारची सगळी गुणी मंडळी, प्रेमाची मंडळी इथं जमा झालेली आहे. मला इथे येऊन खूप दिवस झाले, पण तुम्हाला बघून वाटलं की अगोदर कोणीच ओळखीचं नाही काही असं म्हणत होतो. विठाला विठाला प्रस्तुत अभंग हा जगद्गुरु तुकोबा यांचा उपदेशपर प्रकरणामधील अभंग आहे. या अभंगाद्वारा महाराज काही उपदेश करतात. माणसाच्या जीवनामध्ये संत उपदेश, संत संगती आणि संतांनी घालून दिलेली परंपरा ही परमोच्च अशा प्रकारची परंपरा आहे आणि ती माणसाच्या जीवनात येणं अतिशय आवश्यक आहे. याच्यासाठी हा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठाला विठाला प्रस्तुत आजच्या या सेवेच्या प्रसंगी ज्यांच्या निमित्तानं ही सेवा, त्यांचं वारकरी जीवन, हरिपाठ, पंढरपूरची वारी आणि संप्रदायाच्या बाबतीत आणि संतांच्या बाबतीत आढळ अशी श्रद्धा ज्यांची होती, असे व्यंकटांना यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा आहे. विठाला 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 माणसाच्या जीवनामध्ये काही गोष्टी अति आवश्यक असतात आणि त्या म्हणजे आपण कोण आहोत हे ओळखणं, आपण कुठून आहोत हे ओळखणं आणि कुठं जायचं हे ओळखणं. या तीन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. आणि जगताच्या निर्मितीच्या प्रसंगी भगवंतानं तीन घटक निर्माण केलेले. एक आहे जीव, दुसरा आहे देव आणि तिसरं आहे जग. जग हे जड आहे, जीव हा चैतन्य स्वरूप आहे आणि परमात्मा स्वयंपूर्ण आहे. विठाला 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 जीव हा परावलंबी आहे, परमात्मा हा स्वावलंबी आहे. जीव दुसऱ्यावर अवलंबून आहे, परमात्मा दुसऱ्यावर अवलंबून नाही, तो स्वयंभू आहे. परमात्मा आणि जीव हे दोघं चैतन्य स्वरूप जरी असले तरी दोघांमध्ये खूप मोठा महद अंतर आहे. एकाला जडत्व आहे आणि एक चैतन्य स्वरूप आहे. जीवाच्या ठिकाणी दुःख रूपत आहे आणि देवाच्या ठिकाणी दुःखाचा लवलेश नाही, असं ठिकाण कुठलं असेल तर ते भगवंताचं आहे. जीव हा पराधीन आहे, देव हा स्वतंत्र आहे. जीव हा उपाधीनं ग्रासलेला आहे, देव हा उपाधीच्या वेगळा आहे. ज्याला कुठल्याच प्रकारची उपाधी नाही त्याला देव असं म्हणतात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकारा, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काही संसार तो मानाही, तो मानाही
काहीच संसार काहीच संसार तुम्ही निरविकार काहीच संसार तुम्हाला काहीच संसार तुम्हाला काहीच संसार तुम्हाला काहीच संसार उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार. परमात्मा उपाधीच्या वेगळा आहे. आम्ही मात्र सगळे उपाधीनं मानलेले आहोत. उपाधी नाही असं आमच्याकडे एकही पैलू नाही की ज्याच्यामध्ये उपाधी नाही. तुम्ही म्हणाल उपाधी म्हणजे काय? उपाधी नामे संकट, उपाधी नामे दोष. आमच्याकडे संकट आहेत, आमच्याकडे दोष आहेत. आणि उपाधी ज्याला म्हणतात, जी आपोआप येत असते त्याला उपाधी म्हणतात. संसार हा उपाधीग्रस्त आहे, म्हणून जीव हा संसारात दुःखी आहे. संसार हा उपाधीग्रस्त आहे. तुम्ही मला उपाधी काय? मी साधं उदाहरण देतो. उपाधी त्याला म्हणायचं की आल्यानंतर ती बाधक वाटते, दुःखदायक वाटते, त्रासदायक वाटते, नको वाटते, घालवावी वाटते, पण जात नाही, त्याला उपाधी म्हणतात. विठाला विठाला जरी घालवायचा प्रयत्न केला तर कायमची जात नाही, त्याला उपाधी म्हणतात. तो उदाहरण सांगतो. सकाळी उठल्यानंतर आपण दात घासतो, ठीक आहे? दात घासतो. दात काय घासायचे हो? तर दात मळाली म्हणून. बरोबर आहे की दात मळतात म्हणून घासायची. चांगल्या कंपनीचं मंजन आणलं आणि दात घासले, चक्कून निघाले वर. जणू बोलायला लागल्यानंतर हे चमकावे असे दात चमकू लागले. एवढे चांगले निघालेले दात घासले, उद्या पुन्हा घासायची गरज नाही ना, घासावीच लागते. का? तर उपाधी आहे, नको वाटते, पण येतच असते. ही संसाराची लक्षण आहे. मी त्याचाच पोटभेद करून बोलतो. लक्षात घ्या, दात मळाले म्हणून घासले. काय दात का घासले? मळाले म्हणून. आंघोळ करतो रोज का? अंगावर मळ बसला म्हणून. शरीराच्या ठिकाणी दोन धर्म आहेत, लक्षात घ्या. एक धर्म आहे मरणे आणि दुसरा धर्म आहे मरणे. शरीराचे दोन धर्म आहेत, मळाल्याशिवाय राहत नाही. आता दात घासायला मंजन घेतलं, दात घासू लागला, दात घासू लागला. दात घासू लागला तर काय घासले? तर मळ आहे म्हणून. मग मळ कशामुळे गेला? आम्ही त्याला म्हणतो मंजन आणलंय, टूथपेस्ट आणलंय, अमक आणलंय, तमक आणलंय म्हणून आम्ही त्याला नाव दिलं, पण ते दुसरं काही नाही, वरून लावलेला मळच आहे. पहिला मळ घालवायचा असला तर दुसरा आणून लावावा लागतो. त्यावेळी पहिला जातो, त्याला उपाधी असं म्हणतात. विठाला विठाला भगवंताच्या जवळ याची अशा प्रकारच्या उपाधी नाही. मी कितीतरी उदाहरण सांगत असतो. शेताकडे जाताना काटा मोडला, आपण सगळी शेतकरी माणसं आहेत, काटा मोडला, जवळ लाचकन नाही, पिन नाही, आणि असा मोडला की टीव्ही. काटा कोणचा मोडला? येड्या बाबळीचा. आहे का तुमच्याकडे? आहे का? येड्या बाबळीचा काटा मोडला. आता एवढा घुसला आरपार, पायी काटा निहते, ती व्यथा जीवी उमटे. होय, पायात काटा मोडला तर त्याच्या वेदना जीवापर्यंत जातात, असा काटा मोडला. आणि तो काटा मोडल्यानंतर व्याकुळ झाला आणि खाली बसला. कुणी येतं का बघायला? इकडून तिकडं, तिकडून इकडं. तुमच्यासारखा एक माणूस बाजूने जात होता. अहो बाबा इकडे या, एवढा चांगला मृदंग वाजवता, जरा इकडे या, बरं काम आहे माझ्याकडे. काय
काय महाराज काय पाहिजे? काय नाही हो, पायात काटा मारला, तुमच्याकडे काही पिन वगैरे आहे का? त्यांनी सांगितलं माझ्याकडे काही नाही. लाचकं नाही का? नाही. मग अहो मला तर चला येत नाही तर काय करू? ते हुशार होते. त्यांनी म्हणजे महाराज थोडं थांबा. त्यांनी काय केलं, दुसरा एक काटा आणला आणि त्याने काय केला, काटा काढला. काट्यानं पायातला म्हणाला, विठाला विठाला मी असं म्हणतो की पहिला मोडलेला काटा किती बेकार. होय, पायात मोडला तळपायात तर त्याच्या वेदना जीवापर्यंत गेल्या. आणि दुसरा काटा किती चांगला की त्यानं एवढ्या वेदना होत असलेल्या काटा काढला. म्हणजे काय, आता तिजोरीत ठेवायचा का? काम झाल्यावर दोन्ही बी फेकून द्यायचे का? तर पहिला जसा उपाधी आहे तसा दुसरा सुद्धा उपाधीच आहे. तसं संसारात काही बी आणलं तर ते उपाधीच आहे. म्हणून महाराज म्हणाले तुम्ही उपाधीच्या वेगळे, आम्ही उपाधीच आहे. आम्ही उपाधीच आहे. जीव हा उपाधीच आहे. जीव हा उपाधीग्रस्त आहे. म्हणून जीव हा परतंत्र आहे. नाथ महाराज भागवतात असं म्हणतात, जीवास असती स्वतंत्रता, तरी तो दुःख भोगू न भोगिता, सदा सुखीच असता, पापे न करिता आळू असा जीव आहे. आणि या जीवाच्या ठिकाणी ही लक्षणा अखंड आमच्या ठिकाणी दुःख देणारी आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःखानं बांधलेला आहे. आणि संसारामध्ये जेवढी दुःख आहेत आणि जेवढ्या उपाधी आहेत त्या सगळ्या शरीराजवळ आहेत. बघा, संसार कुठं राहतो असं विचारलं तर ज्ञानोबा त्याचं उत्तर देतात, संसार तिथं राहतो जे देहाची लक्षणं आहे तिथं, जे संसाराचे वैसणे, जे विकाराची उद्याने, जिथं संसार बसतो येऊन तो शरीरात येऊन बसतो. म्हणून शरीर उपाधीग्रस्त आहे. सगळ्या उपाधी शरीरात आहेत. म्हणून महाराज म्हणाले की या उपाधीचा वेगळा परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याला शरण जावं याकरता देहाची यथार्थता, देह कसा आहे, देहाच्या ठिकाणी काय काय दुःख आहेत, देहाच्या ठिकाणी कोणती कोणती अवलक्षणं आहे आणि देहाच्या ठिकाणी कोणते कोणते चांगले गुण आहेत याचा इत्यंभूत विचार महाराज या अभंगामध्ये सांगतात. मात्र उपाधीच्या लक्षणानं, उपाधीच्या पैलूनं आपण जर चिंतन केलं तर देहाच्या जवळ सगळ्या उपाधी आहेत आणि त्या कोणत्या उपाधी आहेत तर ज्याला देह मिळाला त्याला कर्म करावं लागतं. आणि विशेष करून माणसाच्या जीवनात, माणसाच्या शरीराकडून केलेल्या कर्मानं पाप आणि पुण्य ही दोन फलश्रुती निर्माण होत असतात.
पशुकडून पाप पुण्य होत नाही. पशुकडून पाप पुण्य होत नाही. पशु त्याच्या जीवनामध्ये मागच्या जन्मात केलेलं पुण्य किंवा मागच्या जन्मात केलेलं पाप फेडून मुक्त होण्यासाठी पशुचा जन्म आहे. बाकीचे जन्म आहेत ते फेडण्यासाठी आहे. आणि या मनुष्य जन्मामध्ये एक असं कर्म दिलं भगवंतानं. कर्मानं माणूस मलिन होतो, कर्मानं माणूस स्वच्छ होतो, कर्मानं माणूस स्वर्गाला जातो, कर्मानं माणूस वैकुंठाला जातो, कर्मानं माणूस नरकाला जातो, कर्मानं माणूस भगवत स्वरूप होतो. कर्मानं काय काय होतं. कर्म केलं की आमची अवस्था सारखं बदलत जाते. आणि ज्याच्याकडून जसं कर्म झालं, पुण्य कर्म झालं तर त्याला पुण्याचे भोग भोगावे लागतात, आणि त्याच्याकडून पाप कर्म झालं तर पापाचे कर्म भोग भोगावे लागतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून म्हणाले, शरीर प्राप्त झालं की शरीराकडून कर्म होतं आणि कर्मामधून भोग मिळतात. आणि भोगाच्या अधीन शरीर आहे अभंगाच्या पहिल्याकडे. भोगाच्या अधीन शरीर देहत असे, भोगाच्या अधीन आहे. माग केलेल्या कर्मानं जर उत्तम प्रारब्ध तयार झाला असेल, उत्तम भोग भोगावे लागतात. कधी कधी असं घडतं, माणूस पुण्यवान असला, साधू वृत्तीचा असला, भगवत चिंतन करणारा असला, संत संगतीत राहणारा असला, तर त्याची वृत्ती उदास असते. कारण भक्ताची पहिली लक्षणं महाराजांनी सांगितली, भक्ताय जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारुणी. किंवा अजून तुकाराम महाराजांचा एक अतिशय महत्वाचा अभंग आहे, नमो उदासीन झाले देह भावा, आळविती देवा तया नमो. आहा रे बाई, कावडी नावाच्या प्रकरणात लिहिलेला अभंग आहे. उदास असतो तो माणूस, उदास आहे. आणि भोग उत्तम प्राप्त झाले, त्याला ते भोग भोगावे वाटत नाही, पण त्याला ते भोगावेच लागतात. का तर त्याच्याकडून माग पुण्य केलेलं आहे म्हणून भोग भोगावे लागतात. आणि माग जर पाप कर्म झाला असेल तर त्याला पुढे दुःख भोगावं लागतं. काय कारण, जसं केलं तसं कर्म झाले तेची भोगावे,
देह तव असे भोगाचे अधीन, भोगाच्या अधीन शरीर आहे. नाथ महाराजांनी खूप थोरांचं उदाहरण सांगितलं. पुण्यपुरुष राजा जनक, नाथ महाराज त्याचं उदाहरण देतात. पुण्यपुरुष होता, वाईट भोग भोगायचा तरी संबंध नव्हता, पण चांगले भोग भोगण्याच्या बाबतीत वृत्ती उदासीन होती. राज्य भोगावं वाटत नव्हते, पण राज्य करावं लागलं का? मागचं पुण्य आहे म्हणून. नाथ महाराज बोलतात, जनक राजपदी नांदे. अधिकार किती मोठा आहे. शुकाचार्य जन्माला आले, जगाची रीत आहे 9 महिन्यापर्यंत आईच्या उदरात राहायचं. 10व्या महिन्यात आईच्या उदरात राहता येत नाही. येतं राहता नाही राहता येत, पण तो 12 वर्ष राहिला की नाही. आणि 12 वर्ष राहिला, पण निघाला तर दिगंबरच गेला. नाथ महाराज येतात, जनक राजपदी नांदे, शुक नागवा प्रारब्धे, कळीला विजे नारदे, प्रारब्ध छंदे विनोदी. नारद महाराज कुठं बी गेले की भांडण लावायचे. कुठे बी गेले की भांडण. काय कारण आहे? वैर होतं का? लोकांचं वाईट भाव वाटत नाही. त्यांचा प्रारब्धाचा भाग आहे, प्रारब्ध आहे. वशिष्ठ पुरोहितत्व करी. बोलतो थोडं. सूर्य मावळायला जर गेला तर त्या मावळायला जाणाऱ्या सूर्याला जर सांगितलं थांब, आत्ताच मावळू नको, तर तिथंच थांबेल. एवढी शक्तीच्या भादराची वशिष्ठ महाराज. सूर्यवंशाचं पुरोहितत्व म्हणजे काय? भटकी. सूर्यवंशाचे पुरोहितत्व केलं. ज्या माणसाच्या हातामध्ये एवढी सत्ता आहे, मावळत असलेल्या सूर्याला थांब म्हणलं तर थांबतो. एवढा अधिकार ज्याचा आहे तो माणूस एका सूर्यवंशाचं पुरोहितत्व करतो. काय कारण? नाथ महाराज म्हणतात, त्याच्या मागचा कर्माचा भोग. वशिष्ठ पुरोहितत्व करी, भीष्म पहुडे शरपंजरी, याज्ञवल्क्या दोघी नारी, प्रारब्धा करी वर्तत विठाला विठाला शरीराच्या ठिकाणी भोग आहेत, आणि हे भोग आम्हाला भोगून संपवावे लागतात. शरीरातले भोग भोगून संपवावे लागतात. असं घडलं म्हणतात. रामायणामध्ये कथा आलेली आहे. प्रभू रामचंद्र वनवासामध्ये असताना असं मुक्काम दर मुक्काम करत जातो. पण एक दिवस एक आश्रमात गेले. तो शरभंग नावाच्या ऋषीचा आश्रम होता. शरभंग ऋषी तपस्वी होते, पण त्यांच्या प्रारब्धाचा भोग त्यांच्या अंगातून रक्त वाहत होता. माणूस किती मोठा. अहो, आम्हाला देव स्वप्नात सुद्धा येत नाही. येतो का स्वप्नात? रोज हरिपाठ म्हणतो, रोज ज्ञानेश्वरी वाचतो, रोज जप करतो, रोज तप करेल, अनेक प्रकारचं पुण्य करेल. देव स्वप्नात तर येतो का? नाही येत. देव त्याला भेटायला गेला. कुणाला? त्या शरभंग ऋषीला. शरीर कसलं आहे?
अंगातून रक्त पोहातोय. नाथ महाराजांनी किती गोड लिहिले बघा रामायणामध्ये. अंगातून रक्त पोहातोय. पण त्यांना शिष्याने परत येऊन सांगितलं, प्रभू रामचंद्र भेटायला या. अंगावर शहाळे, देव येणार भेटायला, आणि असलं गदळ शरीर, अंगातून रक्त पोहातोय, काय करावं? तपश्चर्याचं बळ होत. योग सामर्थ्यानं दिव्य शरीर धारण केलं, आणि पहिलंच ते गलित कुष्ठ झालेलं शरीर बाजूला ठेवलं, आणि त्याच्यावर एक असली गोंगळी घातली. देव आले. एवढ्यात आल्याबरोबर भगवंताला आनंद झाला, शरभंग ऋषीला आनंद झाला. शरभंग ऋषीने भगवंताच्या पायावर लोटांगण घातलं. भगवंताने त्या शरभंग ऋषीला उचलून धरलं, हृदयाला लावून आनंद झाला. तर घट्ट मिठी मारली, घट्ट मिठी मारली शरभंग ऋषीने, आणि भगवंताने मिठी मारली. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलतो, हृदया हृदय एक झाले, हे हृदयीचे ते हृदय घातले, द्वैत न मोडिता केले आपण ऐसे. आणि मिठी मारल्यानंतर देव आणि भक्त एक झाले, दोघही विधेयी झाले. काही काळ गेला, आणि थोड्या वेळानं मग सोबत असलेल्या लक्ष्मणानं भगवंताला हाक मारली. दादा, ते खाली गोंगडी खाली झाकून ठेवलेलं असं 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 हालत होतं. खाली ठेवलेलं गलित कुष्ठ झालेलं शरीर असं हालत होतं. लक्ष्मणाचं लक्ष गेलं, तिथं काय हालते खाली. आणि मग भगवंताला जाग केलं, सावध केलं, आणि सावध झाल्यानंतर भगवंताला विचारलं की दादा, ह्याच्या खाली काय हालते असं. त्यांनी म्हणजे महाराजाला विचार. आणि मग शरभंग ऋषीने हात जोडून सांगितलं, लक्ष्मणा, माझ्या प्रारब्धाचा भोग आहे, माझं हे आता भेटायला घेतलेलं शरीर खरं नव्हे. देव गेले की मला हे शरीर त्या या शरीराचा स्वीकार करायचा नाही, त्यागायचंय, आणि त्या शरीराचा स्वीकार करायचा आहे. लक्ष्मणानं हट्ट धरला, शरीर कसं नाही दाखवावं. लक्ष्मणानं हट्ट धरला, आणि वरचं ते झाकलेलं आवरण होतं ते काढलं, तर मधून अशा आळ्या होत्या, आणि सारखा वाहत होता. किती घाण आहे शरीर. लक्ष्मण हुशार होता. त्यांनी म्हणला, महाराज एक सांगू का तुम्हाला, मी एक काम करतो की तुम्ही आता धारण केलेलं शरीर चांगलं आहे. जसं कुडतं नवं घातल्यावर बरं वाटतंय का नाही, नवं घातल्यावर काढू वाटतंय का, नाही काढू वाटत. तसं लक्ष्मणानं सांगितलं, तुम्ही धारण केलेलं शरीर चांगलं आहे, काढू नका तुम्ही. आणि मग ह्याचं काय करू? लक्ष्मणानं सांगितलं, ह्याला मी जाळून टाकतो. शरभंग महाराज म्हणजे, नाही लक्ष्मण, ते मला अंगावर धारण करावंच लागेल. का? हा माझा भोग आहे. भोगले ते फळ संचिता, संचिताचा भाग आहे. प्रारब्ध भोगावं लागतं, भोगून संपवावं लागतं. ते म्हणाले की बाबा, जर मी हे भोगलं नाही तर मला पुन्हा याच्यासाठी दुसरा जन्म घ्यावा. भोगतो न घडे संचिता वाचुनी, करावे ते म्हणे समाधान. संचिताशिवाय भोग घडत नाही, शरीर भोगाच्या अधीन आहे. लक्ष्मणाला विनंती केली, जाळू नको, ते मला भोगून संपवावं लागतं. म्हणून प्रारब्ध हे भोगावं लागतं. प्रभू रामचंद्रासारख्याला वनवासाला जावं लागलं का, तर भोगावे लागतात.
कर्मे दशरथ वियोजिनीला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. विठाला 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 भोग हे भोगावे लागतात. शरीर, आमच्या शरीरानं कर्म केलं की भोग तयार होतात. मात्र कर्म करताना कर्म कधी कधी योग्य पद्धतीनं होतंय आणि कधी कधी चुकीच्या पद्धतीनं होतंय. चुकीच्या पद्धतीनं कर्म झालं की पाप निर्माण होते, निश्चित पद्धतीनं कर्म झालं की पाप तयार होते. असं का घडावं? माणसाचं शरीर तर सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं. होय, माणसाचं शरीर सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं. आहार निद्रा भय मैथून सर्व यवनीशी समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वाची. आणि अशा श्रेष्ठ मनुष्य जन्मामध्ये दुःख देखील प्रारब्ध कसं तयार होते, तर त्याची काही कारण आहे. त्याच्यामध्ये एक पहिलं कारण आहे अज्ञान. अज्ञान बाधक आहे, अविद्या बाधक आहे, बंद नाहीये. अज्ञान असलं ना, माणसाचं जीवन हळूहळू दुःखाच्या काळोखाकडे जातं. म्हणून अज्ञान नसावं. मी खूप मोठी थोर माणसाच्या जीवनात घडलेली घटना सांगतो. काय झालं, जुन्या काळामध्ये शिकलेली माणसं राहते आणि मुंबईला त्या सदग्रस्ताची बहीण राहायची. त्यांनी बहिणीचं पत्र आलं आणि पत्र आलं की वाचण्यासाठी त्यामुळे गावामध्ये एक देवबापा होते. तेवढा एकच माणूस शिकलेला गावात, दुसरं कोणाला वाचता येत नसायचं. देवबापाकडे जायचं, पत्र वाचून घ्यायचं. असं एक दोन वेळा झालं. एक दिवस पत्र आलं आणि ते सदग्रस्त देवबापाकडे गेले. देवा, पत्र आलंय, वाचून दाखवा, सकाळची वेळ आहे. देवबापांनी आंघोळीला कपडे काढले होते. ती म्हणाले, वाचतो, बघू पत्र, बघू. पत्र बघितलं, उलटा पालता करून सगळं देवानी नजर टाकली आणि सांगितलं, इथं लाकडं टाकले, ते जळण फोडून दे. आणि तेवढं जळण फोड, मी तेवढं आंघोळ करतो, पुन्हा वाचतो. त्या सदग्रस्तानं जळण फोड. त्याच्यासोबत एक लहान मुलगा आलेला, तो बघू लागला, पिताजी जळण फोडत आहेत. कशासाठी? पत्र वाचून दाखवण्यासाठी. समोर आणलेली लाकडं सगळी तोडून झाल्यानंतर जळण फोडलं सगळं. एवढ्या त्या देवबाबाची बायको घरातून आली, म्हणाली, अरे एवढं पुरतं का? अजून तिकडे लाकडं पडले, ते आण आणि तेही फोडले. एक पारख गेली जळण फोडण्यामध्ये. माणूस घामून झाला. त्याचं सगळं लक्ष त्या देवबाबाकडे. देवा, आता पत्र वाचून दाखवा की. आणि मग देवबापाचं स्नान झालं, पूजा झाली आणि देवबापा आले आणि म्हणाले, तुझी बहीण मुंबईत राहते का? होय महाराज, माझी बहीण मुंबईत राहते. अरे, ती तुझी बहीण वारली म्हणून पत्र आलंय. एक वाक्य सांगतो. कशाचा परिणाम आहे? आमचं अज्ञान आम्हाला दुःख देतं. ते लहान मूल होतं, त्याच्या मनावर उपनती झाली. अज्ञान किती घातक आहे. आणि तो मुलगा एवढा शिकला, पुढं आपल्या महाराष्ट्रात कुलगुरू झाला. कुलगुरू. मी कशासाठी तुमच्या पुढे प्रतिपादन केलं? माणसाच्या जीवनात अज्ञान हे जीवनाला दुःखामध्ये नेऊन टाकतं. आणि जीव हा अज्ञानाच्या मुळेच दुःख भोगतो. एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे अविद्या. जे कळायला पाहिजे ते कळत नाही ते कळतं, हे एक दुसरं कारण आहे. त्याला म्हणतात अविद्या. आम्हाला कळत नाही. ज्या ज्ञानानं आमचं हित होईल ते ज्ञान कळलं पाहिजे. हे माणसाच्या जीवनात अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कळावं लागतं ते, पण ते लक्षात येत नाही. अर्जुनासारख्या महापुरुषाच्या जीवनामध्ये घोटाळा झाला. मी थोडं बोलतो. ज्याच्या प्रत्येक रोमातून जय कृष्ण श्रीकृष्ण, जय कृष्ण श्रीकृष्ण असा आवाज येतो, ज्याच्या देव बंधनात राहतो, प्रेमानं बांधलेला देव आहे, असा देव जो अर्जुनाच्या अधीन आहे, त्या अर्जुनाच्या हातून चूक व्हावी तो म्हणतो मी नाही युद्ध कर. देवाला म्हणतो मी नाही युद्ध कर. भगवद्गीता जन्माला आली ना, तिथं सेना येऊन बाहेर म्हणते, सगळ्या सेनेच्या मध्ये माझा आपला रथ नेऊन उभा करा. रथ मध्ये नेऊन उभा केला. अर्जुन रथामध्ये जाऊन उभं राहिला आणि बघतो
तर समोरच्या सैन्यामध्ये खूप मोठे आपले नातेवाईक, ज्यांनी आपल्यावर उपकार केले अशी सगळी मंडळी आहेत. अर्जुनाला कळत नव्हतं असं म्हणायला आपली जीभ उचलते का? असा कोण बहादर जगात आहे की अर्जुनाला कळत नव्हतं म्हणू शकतो? अर्जुनाला संसार कळत नव्हता, अर्जुनाला परमार्थ कळत नव्हता, अर्जुनाला विद्या येत नव्हती, अर्जुनाला देव कळत नव्हता का? अर्जुनाला काय कळत नव्हतं? सगळं कळणारा अर्जुन तोही भ्रमात पडतो. त्याला म्हणतात अविद्या. विठाला 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 जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणून तरी म्हणाले, आमच्या जीवनामध्ये अविद्या आहे, आमच्या जीवनामध्ये अज्ञान आहे. आणि ज्याच्याकडे अविद्या ठाण मांडून बसलेली आहे त्यालाच जीव असं म्हणतात. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीत म्हणतात, अविद्येची निदा विश्व स्वप्नाचा हा धांदा, भोगित होता प्रबुद्धा अनादि. अनेक जन्मापासून ही अविद्या आम्हाला मरायला लावते आणि मेल की जन्मायला लावते. आमच्या मरण्याचं खरं कारण काय? तर माग जन्म होतो म्हणून मरतो आणि पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्याचं कारण आहे मागच्या जन्मात मेलो म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो. यापेक्षा दुसरं काहीच नाही. आणि याचं प्रमुख कारण काय आहे? तर आम्हाला जे कळायला पाहिजे होतं ते कळालं नाही आणि नाही ते कळालं. कळाला संसार, कळाले भोग, कळाली आसक्ती, पण कळालं नाही जे कळायचे ते. अशी काय गोष्ट आहे? मी म्हणतो ज्ञान आहे, ज्ञान आहे. आणि ते ज्ञान प्राप्त झालं की माणसाला सर्व कळत असतं. पण आम्हाला वाटतं आम्हाला कळतं, अर्जुनाला कळत नव्हतं का? आम्हाला कळत नाही का? दुसऱ्याच्या खिसा कापू नये असं कुणाला कळत नाही असा माणूस आहे का? दुसऱ्याला फसवू नये असं हे कळत नाही असा माणूस आहे का जगात? लबाड बोलू नये हे कळत नाही असा माणूस आहे का जगामध्ये? दुसऱ्याला त्रास होईल असं वागू नये असं हे कळत नाही असा माणूस आहे का जगात? आहे का असा माणूस? हे सगळ्याला कळतं, पण हे सामान्य कळणं आहे. सामान्य कळणं नसतं, त्याला ज्ञान म्हणत नाही. ज्ञान त्याला म्हणतात. भगवंतांनी ज्ञानाची व्याख्या सांगितली. ज्ञानोबा बोलतात, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते म्हणू आम्ही. शरीर आणि शरीराचा निर्माता देव, या दोघाला ज्याच्याद्वारे ओळखलं जातं त्याला ज्ञान असं म्हणतात. अजून त्याला थोडं सोपं करून बोलतो. जे कळालं, ज्या ज्ञानानं देव करतो त्याला ज्ञान असं म्हणतात. ज्या ज्ञानानं देव करतो त्याला ज्ञान असं म्हणतात. म्हणा, ज्या ज्ञानानं देव कळत नाही पण संसाराचं सगळं कळतंय त्याला ज्ञान म्हणू नका, त्याला अज्ञानच म्हणा. ज्ञान हे त्याची व्याख्या आहे. संत काही वेळे नव्हते, ते बोलतात, ओळखिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, तिला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, ओळखला हरी धन्य तो संसारी, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, हरी धन्य तो संसारी, सिद्धी सहित, मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. ओळखिला हरी धन्य तो संसारी, ज्याला देव कळला ते धन्य आणि ज्याला देव कळतो ते ज्ञान. एक लक्षात घ्या, एवढं सूत्र लक्षात घ्या. माणसाच्या जीवनात बाकी नाही कळालं तरी चालेल, पण ज्याच्यानं देव कळतो ते शिकलं पाहिजे, तर माणसाचं जीवनाचं सार्थक आहे. देव कळला आणि ते ज्ञान प्राप्त झालं
की माणसाचं जीवन यशस्वी होत आहे. जीवनावर विजय मिळवण्यासाठी देवाला ओळखण्याची गरज आहे. देव कसा आहे आम्हाला का कळत नाही. आम्ही जर देवाच्या शिवाय दुसरं मागितलं तर ते लगेच देतो. मी उदाहरण सांगतो. आपल्याकडे घरामध्ये लाईट असते. लाईट एकच असते. त्याच लाईटनं पंखा फिरतो, होय का नाही. पंख्यानं थंड हवा येते, होय का नाही. त्याच लाईटनं शेगडी पेटते. शेगडीनं थंड येतं का? शेगडी गरम आहे, होय का नाही. शेगडीनं गरम येते. त्याच लाईट मध्ये फ्रीज चालतो, होय का नाही. लाईट एकच आणि त्या लाईटनं जसं वेगळी वेगळी कामं करावी तसं जसा भाव धरावा तसं देव फळ देतो. किंवा दुसरं उदाहरण सांगू. एक माणूस शेतकरी होता आणि माळव्याचा धंदा करीत होता. आणि शेत कमी असल्यामुळं एकाच वाटेत काही ऊस लावली. मोठा वाफा केला. काही ऊस लावले, काही मिरची लावली, काही कांदे लावले, काही लसूण लावलं. आता त्याला सगळ्याला द्यायचं पाणी एक आहे काही वेगळं. पाणी तर एकच आहे की, होय. जे ऊसाला पाणी गेलंय तेच मिरचीला आहे. ऊस गोड होणार आहे का तिखट? ऊस गोड आणि मिरची तिखट का? जसं जे तिखट आहे त्याला तिखट आणि गोड आहे त्याला गोड करण्याची क्षमता पाण्यात आहे. तसं देव जसा भाव धरेल तसा फळ देतो. कसा बी भाव धरा तुम्ही. काय झालं, एक प्रसंग भारी गमतीचा आहे. भगवान श्रीकृष्णाचे पूर्वज यदुराजा एक दिवस आपल्या राजधानीमध्ये राजसिंहासनावर बसले होते. आणि अचानक अवधूत महाराज, अवधूत म्हणजे दत्तात्रय प्रभू आहे. आणि दत्तात्रय प्रभूला बघितल्याबरोबर पळत पळत गेले आणि साष्टांग लोटांगण घातलं. ते प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयाचा स्वरूप नव्हतं, ते साधू वेशात आलेले होते. पण ओळखलं त्यांनी, ज्ञानी पुरुष होते. आणि ओळखलं आणि लोटांगण घातलं आणि त्यांचं आसनावर घेऊन बसवलं, पूजा केली आणि हात जोडून उभं राहिले. म्हणजे महाराज काय सेवा करू? काय नाही म्हणे, मी उगाच तुमच्या भेटीला आलो. आणि बराच वेळ चर्चा झाल्यानंतर यदुराजाने त्याला एक प्रश्न विचारला. महाराज तुम्ही असं कोणीकडे बी जाता, तुमचं काही जायचं ठरलेलं असं का? नाही म्हणजे आमचं साधूचं काही ठरलेलं नसतं, जिकडं जायचं तिकडं जातो. परमात्मा जिकडं वाट दाखवील तिकडे जातो. आणि किती दिवस राहता? ते म्हणजे आम्ही कुठंच राहत नाही. आणि जिथं जास्त वेळ राहत नाही तो साधू चांगला असतो. वाहता पाणी आणि फिरता साधू चांगला असते. विठाला विठाला तिथं अवधूत महाराजाला त्या यदुराजाने एक प्रश्न विचारला होता की महाराज खरंच तुमचं अंगावर चेहऱ्यावर तेज किती आहे, तुमचं जीवन किती पवित्र आहे, किती सामर्थ्य आहे तुमच्या अंगी, तुमचा गुरु कोण? असं विचारलं. तर त्यांनी म्हणजे माझा गुरु, मला 24 गुरु आहेत म्हणून सांगितले. दत्तात्रय महाराजाला गुरु किती? 24. पृथ्वी वायू आकाशम आपो अग्नि चंद्रमा रवी कपोतो अजगर सिंधू पतंगो मधु प्रगजा मधुहा हरि ओम पिंगला पुनर्वारभका कुमारी शरद कृत सर्प वर्णनाभि सुपेश कृत विठाला 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 विठाला. मी 24 गुरु सांगितले कशासाठी? तर याच्यामधलं पाणी नावाचं एक जे दैवत आहे, भूत आहे, पंचभूतापैकी एक पाणी आहे, त्याला मी गुरु केलं म्हणतात का? तर पाणी हे असं आहे की ज्या स्वभावाचं जी आहे त्याला जसं त्या तसं वाढवतं. मिरचीला तिखट करतं, ऊसाला गोड करतं. तर पाण्याच्या ठिकाणी स्वभाव आहे. वाघ सिंह दुसऱ्याला मारतो म्हणून आणि गाय लई गरीब आहे पवित्र आहे म्हणून गायीची दया करावी आणि वाघाची हिंसा करावी किंवा गायीची तहान भागवावी आणि वाघाला मात्र तसंच त्रशाक्रांत ठेवावं असा भेद पाणी करत नाही. गायीची त्रशाहारो
व्याघ्रा विष होऊन मारू नेण्याची गा आप पडू तो येदैसे विठाला विठाला जगद्गुरु तुकोबाराय म्हणून तरी म्हणतात शरीर आणि या सगळ्या उपाधी या अज्ञानामुळं आणि अविद्येमुळं आमच्याकडे आल्या. मग महाराज याच्यातून सुटण्यासाठी काही उपाय नाही का? महाराज म्हणाले उपाय आहे. तुमच्याकडे अज्ञान असू दे अगर ज्ञान असू दे, ज्ञान परिपूर्ण झालं असेल अगर नसेल, तुम्हाला काही कळलं असेल अगर नसेल, पण तुम्ही जाऊन देवाचे पाय धरा. अविनाश गौरी देव पाय 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 कल्याणाचा कल्याणाचा अविनाश गौरी देव पाय अविनाश गौरी देव पाय कल्याणाचा अविनाश जोडी. अविनाश परमात्मा अविनाशी आहे, त्याचा कधी नाश होत नाही. असं